नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच जे फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एच जे फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे व्हिटॅमिन्स या चॅप्टरवर. त्यामध्ये आपण फॅट सोल्युबल व्हिटॅमिन जे आहेत ADEK ते आणि त्याच्याबद्दल आपण जे महत्त्वाचे पॉईंट्स जे की पेपरमध्ये विचारल्या जातात तर ते आपण बघितलेले आहेत एक्सप्लेनेशनसोबत. त्यानंतर आज आपण वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स बघणार आहोत. त्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी. तर हे व्हिटॅमिन सी जे आहे तर ते आपण अगोदरच एक्सप्लेन केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आज आपण फक्त बी कॉम्प्लेक्सचे जे व्हिटॅमिन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, पहिला जो व्हिटॅमिन आहे तो आहे व्हिटॅमिन B1. आता पेपरमध्ये या व्हिटॅमिन B1वर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, तर पहिला प्रश्न याच्यावर विचारला जातो की व्हिटॅमिन B1चं केमिकल नाव काय आहे. तर व्हिटॅमिन B1चं केमिकल नाव काय आहे? थायामीन. म्हणजे व्हिटॅमिन B1लाच आपण काय म्हणतो? थायामाइन. आलं लक्षात. त्यानंतर बघा, थायामाइन जे आहे किंवा व्हिटॅमिन B1 जे आहे त्या व्हिटॅमिन B1ला आपण ॲज वेल ॲज अँटी बेरीबेरी व्हिटॅमिन किंवा अँटी न्यूरायटिक व्हिटॅमिन असं म्हणू शकतो. मग पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की खालीलपैकी अँटी बेरीबेरी किंवा अँटी न्यूरायटिक व्हिटॅमिन कोणता आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे? व्हिटॅमिन B1 म्हणजेच थायामाइन. त्यानंतर बघा, तिसरा पॉईंट व्हिटॅमिन B1 बद्दल जर बघायचं झालं तर व्हिटॅमिन प्रत्येक जे बी कॉम्प्लेक्सचे व्हिटॅमिन आहेत त्यांना कोएन्झाईम्स असतात, त्यांचे वेगवेगळे फंक्शन्स असतात. तर व्हिटॅमिन B1चं कोएन्झाईम कोणतं आहे? तर कोएन्झाईम व्हिटॅमिन B1चं आहे थायामीन पायरोफॉस्फेट. त्याला आपण TPP म्हणते, थायामाइन पायरोफॉस्फेट. आलं लक्षात. हे झालं कोएन्झाईम व्हिटॅमिन B1चं. त्यानंतर इट इन्व्हॉल्व्स इन द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. जे व्हिटॅमिन B1 आहे थायामीन, तर ते कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझममध्ये त्याचं मेन फंक्शन आहे. त्यानंतर तुम्हाला पेपरमध्ये एक खूप महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो की जर आपण तांदूळाला पॉलिशिंग केलं तर त्याच्यामधलं कोणतं व्हिटॅमिन हे काय होतं? नष्ट होतं. तर त्याचं उत्तर काय आहे? थायामीन आहे. म्हणजे पॉलिशिंग ऑफ द राईस रिमूव्ह 80% ऑफ थायामीन. म्हणजे जर तांदूळ पॉलिश केलेले आपण जर घेतले तर त्याच्यामध्ये 80% थायामीन जे व्हिटॅमिन B1 ते नष्ट झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात झेडपीच्या पेपरमध्ये की खालीलपैकी कोणतं व्हिटॅमिन हे तांदूळ पॉलिश केल्यानं त्याच्यामधून नष्ट होते, तर त्याचं उत्तर काय राहील? व्हिटॅमिन B1 म्हणजेच थायामाइन. आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन महत्त्वाचा ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, डिफिशियन्सी डिसीज ऑफ व्हिटॅमिन B1. B1चे डिफिशियन्सी डिसीज कोणतं आहे? तर तुम्हा सर्वांनाच माहीत आहे बी फॉर बेरीबेरी. तर बेरीबेरी जे आहे ना तो डिफिशियन्सी डिसीज आहे व्हिटॅमिन B1चा. त्यानंतर ॲनोरेक्झिया, पेरिफेरल न्यूरोपॅथी हे त्याचे काय आहेत? डिफिशियन्सी डिसीज आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा डिसीज म्हणजे तो तुम्हाला विचारतील की बाबा वर्निक कोर्साकॉफ सिंड्रोम हे कशाशी रिलेटेड आहे? ते वर्निक कोर्साकॉफ सिंड्रोम जे आहे ते व्हिटॅमिन B1शी रिलेटेड आहे. तर तुम्हाला हे सुद्धा माहीत असावं. इथं आपण व्हिटॅमिन B1ची सर्व माहिती बघितली. याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणारच नाही. त्यामुळे हे जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे व्हिटॅमिन आहे ते आहे व्हिटॅमिन B2. आता व्हिटॅमिन B2चं जे केमिकल नाव आहे तर ते आहे रायबोफ्लेविन. काय आहे? रायबोफ्लेविन. त्यानंतर यालासुद्धा कोएन्झाईम्स असतात. तर याचे जे कोएन्झाईम्स आहेत ते आहेत फ्लॅविन मोनोन्यूक्लिओटाईड. त्याला आपण म्हणतो FMN. काय? फ्लॅविन मोनोन्यूक्लिओटाईड. आणि त्यानंतर आहे फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लिओटाईड म्हणजे FAD. फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लिओटाईड. FMN आणि FAD हे कोणाचे कोएन्झाईम्स आहेत असं जर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न आला तर ते कोणाचे आहेत? रायबोफ्लेविनचे म्हणजेच व्हिटॅमिन B2चे. कोणाचे? व्हिटॅमिन B2चे. त्यानंतर बघा, इट इन्व्हॉल्व्स इन द ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. मग तुम्हाला असं विचारतात की ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन्समध्ये कोणता व्हिटॅमिन पार्ट घेतो किंवा कोणत्या व्हिटॅमिनचे कोएन्झाईम्स हे पार्ट घेतात, तर ते काय आहे? व्हिटॅमिन B2चे जे कोएन्झाईम्स आहेत किंवा व्हिटॅमिन B2 जे आहे ते ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन जे होतात आपल्या शरीरामध्ये त्यामध्ये काय घेतात? पार्ट घेतात. त्यानंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे डिफिशियन्सी डिसीजवर सुद्धा प्रश्न येत असतो. मग व्हिटॅमिन B2च्या डिफिशियन्सीमुळे कोणकोणते डिसीज होतात? त्यामुळे चिलोसिस होऊ शकतो, ग्लोसायटिस होऊ शकतो आणि डर्मॅटायटिस होऊ शकतो. आता चिलोसिस ग्लोसायटिस हे जे आहेत तर तुमच्या तोंडामध्ये अल्सर येणं जे आहे ना त्याला चिलोसिस किंवा ग्लोसायटिस असं म्हणतात. आणि डर्मॅटायटिस म्हणजे तुमच्या त्वचेवर खाज येणे. तर हे जे आहेत हे डिफिशियन्सी डिसीज आहेत व्हिटॅमिन B2चे. त्यानंतर महत्त्वाचा आहे, एक खूप महत्त्वाचा आहे, पेपरमध्ये यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत, व्हिटॅमिन B3. बघा, आता व्हिटॅमिन B3चं केमिकल नेम जे आहे ते नियासिन आहे किंवा नायासिन म्हणतो आपण त्याला, किंवा त्यालाच आपण निकोटिनामाइड म्हणतो. आला, किंवा निकोटिनिक ॲसिड असं म्हणतो. हे तिन्ही त्याचे काय आहेत? फॉर्म्स आहेत किंवा सिनॉनिम्स आहेत किंवा केमिकल नेम आहेत. काय? नियासिन, निकोटिनामाइड आणि निकोटिनिक ॲसिड. कोणाचे? व्हिटॅमिन B3चे. कोणाचे? व्हिटॅमिन B3चे.
आलं लक्षात. त्यानंतर व्हिटॅमिन B3 आहे ना, ते खूप महत्त्वाचं, म्हणजे त्याला अजून काय म्हणतात, पॅलेग्रा प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर, त्यालाच आपण म्हणतो PP फॅक्टर. काय म्हणतो, PP फॅक्टर म्हणजे पॅलेग्रा प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर. आता हे पॅलेग्रा प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर याचं नाव काय आहे ते आपण समोर बघूया. पण त्यालाच तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की पॅलेग्रा प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर कोणतं व्हिटॅमिन आहे, तर ते आहे व्हिटॅमिन B3 म्हणजेच नियासिन. आलं लक्षात, व्हिटॅमिन B3 म्हणजेच नियासिन. त्यानंतर बघा कोएन्झाईम्स कोणते आहेत मग व्हिटॅमिन B3चे, तर NAD आणि NADP म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड आणि निकोटिनामाइन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट असे त्याचे काय आहेत, 2 कोएन्झाईम्स आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कोएन्झाईम विचारून ते कोणत्या व्हिटॅमिनचे कोएन्झाईम आहेत असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला विचारू शकतात की NAD आणि NADP हे कोणत्या व्हिटॅमिनचे कोएन्झाईम आहेत, हे कोणाचे, नियासिनचे म्हणजेच व्हिटॅमिन B3चे. त्यानंतर बघा डिफिशियन्सी डिसीज कोणता आहे, तर याचा डिफिशियन्सीमुळे होणारा जो रोग आहे तो आहे पेलाग्रा. म्हणूनच याला काय म्हणतात, या व्हिटॅमिनला पेलाग्रा प्रिव्हेंटिव्ह व्हिटॅमिन. आलं लक्षात, म्हणजे PP फॅक्टर, पेलेग्रा प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर किंवा पेलाग्रा प्रिव्हेंटिव्ह व्हिटॅमिन. आलं लक्षात, कारण की याच्या डिफिशियन्सीमुळे कोणता रोग होतो, पेलाग्रा हा रोग होतो. आता बघा पेलाग्रा हा जो रोग आहे हा 3 जे सिम्पटम्स आहेत त्याचे खूप महत्त्वाचे, त्याच्यामुळे या पेलाग्राला आपण काय म्हणू शकतो, 3Ds म्हणजे 3D. त्याच्यामध्ये बघा 3D म्हणजे काय, तर पहिला D म्हणजे डर्मॅटायटिस, दुसरा D म्हणजे डायरिया आणि तिसरा D म्हणजे डिमेन्शिया. आता हे डर्मॅटायटिस म्हणजे तुमच्या त्वचेवर खाज येणे, डायरिया म्हणजे अतिसार, संडास लागणे, डिमेन्शिया म्हणजे मेमरी लॉस वगैरे आहे का नाही, म्हणजे हे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहेत. तर हे डर्मॅटायटिस, डायरिया आणि डिमेन्शिया हे काय आहेत, तर 3D आहेत आणि हे कोणाचे सिम्पटम्स आहेत, तर पेलाग्राचे आहेत. आलं लक्षात. मग तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो की 3D हे जे सिम्पटम्स आहेत किंवा 3D इज रिलेटेड विथ, तर तुम्हाला काय सांगायचं आहे, पेलाग्रा किंवा नियासिन, म्हणजे नियासिनच्या रिलेटेड आहे किंवा पेलाग्राच्या रिलेटेड आहे. त्यानंतर बघा हे जर लवकर काय केलं गेलं नाही, ट्रीट केला गेला नाही काय पेलाग्रा, तर काय होऊ शकतो माहिती आहे की या 3Dच्या जागी याचा 4D होऊ शकतो. आता 3D तर तुम्हाला माहीत आहे, 4D म्हणजे काय, चौथा D म्हणजे डेथ. म्हणजे तुम्ही जर पेलाग्रा जर व्यवस्थित ट्रीट केला नाही तर 3D तर ते आहेच सिम्पटम, डर्मॅटायटिस, त्याच्यानंतर डायरिया आणि डिमेन्शिया, पण तुमची डेथसुद्धा होऊ शकतो. म्हणून याला आपण काय म्हणतो, 4D सुद्धा म्हणू शकतो नंतर जर प्रिव्हेंट केला नाही तर. मग बघा यूज फॉर लोअरिंग कोलेस्ट्रॉल अँड ट्रायग्लिसराईड लेवल, याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, निकोटिनिक ॲसिड किंवा निकोटिनामाइड जे आहे ना, तुम्हाला माहीत असेल की हायपरलिपोप्रोटीनियामध्ये यूज करतात किंवा हायपरलिपिडियामध्ये यूज करतात. म्हणजे कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करण्यासाठी हा ड्रग काय करतात, हे व्हिटॅमिन काय करतात, यूज करतात. आलं लक्षात. म्हणून त्याला काय म्हणायचं, यूज फॉर लोअरिंग कोलेस्ट्रॉल अँड ट्रायग्लिसराईड लेवल्स. त्यानंतर महत्त्वाचा जो व्हिटॅमिन आहे तर तो आहे व्हिटॅमिन B5. आता हे जे व्हिटॅमिन B5 आहे त्याचं केमिकल नेम काय आहे, तर सिम्पली 5 फॉर पॅन्टोथेनिक ॲसिड. व्हिटॅमिन B5लाच आपण काय म्हणू शकतो, पॅन्टोथेनिक ॲसिड म्हणू शकतो. त्यानंतर बघा कोएन्झाईम A, तुम्ही नाव ऐकलंच असेल. हे जे कोएन्झाईम A आहे ना, हे पॅन्टोथेनिक ॲसिडपासूनच काय होतं, तयार होतं. म्हणजेच तुम्हाला जर विचारण्यात आलं की बाबा कोएन्झाईम A जे आहे ते कोणाचं कोएन्झाईम आहे, तर तो कोणाचा कोएन्झाईम आहे, व्हिटॅमिन B5चा असंही सुद्धा म्हणू शकतो. किंवा कोएन्झाईम A कोणापासून सिंथेसाइज केला जातो, तर पॅन्टोथेनिक ॲसिडपासून सिंथेसाइज केल्या जातं. त्यानंतर बघा हे जे कोएन्झाईम A आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे मेटाबॉलिझमसाठी. कोणाकोणाच्या, इट इन्व्हॉल्व्स इन द कार्बोहायड्रेट, लिपिड आणि प्रोटीन मेटाबॉलिझम. हा सेंट्रल मॉलिक्यूल आहे, म्हणजे खूप महत्त्वाचा आहे कोएन्झाईम A कशासाठी, कार्बोहायड्रेटचं, लिपिडचं आणि प्रोटीनचं काय होण्यासाठी, मेटाबॉलिझम होण्यासाठी. त्यानंतर याचे असे स्पेसिफिक काही डिफिशियन्सी डिसीज नाही, पण याचा एक रेअर डिफिशियन्सी आहे, ते म्हणजे बर्निंग फीट सिंड्रोम. आलं लक्षात. मग तुम्हाला जर विचारलं बर्निंग फीट सिंड्रोम हा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो, तर त्याचं उत्तर तुम्हाला काय द्यावं लागेल, व्हिटॅमिन B6. त्यानंतर बघा नेक्स्ट व्हिटॅमिन आहे, खूप महत्त्वाचा व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B6. तर व्हिटॅमिन B6चं जे केमिकल नेम आहे ते आहे पायरिडॉक्झिन किंवा पायरिडॉक्झल किंवा पायरिडॉक्झामाइन. तर व्हिटॅमिन B6ला आपण पायरिडॉक्झिन म्हणू शकतो किंवा पायरिडॉक्झल म्हणू शकतो किंवा पायरिडॉक्झामाइनसुद्धा म्हणू शकतो. हे तिन्ही त्याचे काय आहेत, सिनोनिम्स आहेत. त्यानंतर सांगायचं झालं म्हणजे व्हिटॅमिन B6 जे आहे त्याचे कोएन्झाईम आहे एक, ते म्हणजे पायरिडॉक्झल फॉस्फेट, त्याला आपण PP म्हणू शकतो आहे की नाही, पायरिडॉक्झल फॉस्फेट, PPL, पायरिडॉक्झल फॉस्फेट. त्यानंतर इट इन्व्हॉल्व्स इन द ट्रान्सअमायनेशन, डिअमायनेशन, डिकार्बॉक्झिलेशन आणि ट्रान्ससल्फ्युरेशन. हे एका प्रकारच्या केमिकल प्रोसेसेस आहेत, बायोलॉजिकल प्रोसेस आहेत, आपल्या शरीरामध्ये होतात. जसं की ट्रान्सअमायनेशन, डिअमायनेशन, डिकार्बॉक्झिलेशन आणि ट्रान्ससल्फ्युरेशन. तर हे रिॲक्शन्स घडवून आणण्यासाठी पायरिडॉक्झल फॉस्फेट
एक कोएन्झाईम लागतं, आलं लक्षात. म्हणून जे व्हिटॅमिन B6 आहे, तर तुम्हाला जर विचारलं की बाबा ट्रान्सअमायनेशन, डिअमायनेशन, डिकार्बॉक्सिलेशन आणि ट्रान्ससल्फ्युरेशन या बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये किंवा बायोकेमिकल रिॲक्शन्समध्ये पार्ट घेणारा व्हिटॅमिन कोणता आहे, तर तो कोणता आहे व्हिटॅमिन B6. त्यालाच आपण काय म्हणतो पायरिडॉक्सिन. त्यानंतर डिफिशियन्सी बघा कोणती आहे, याची डिफिशियन्सी डिसीज कोणते आहेत. नॉर्मली याचे जे डिफिशियन्सी डिसीज आहेत तर ते न्यूरोलॉजिकली सिम्पटम्स असतात तशा डिसीजचे, जसं की पेरिफेरल न्यूरोपॅथी, त्यानंतर कन्व्हल्जन्स, हे काय एक न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स आहेत. पेरिफेरल न्यूरोपॅथी एक डिसीज आहे, कन्व्हल्शन एक डिसीज आहे. तर हे काय व्हिटॅमिन B6चे डिफिशियन्सी डिसीज आहेत. त्यानंतर खूप महत्त्वाचा एक पॉईंट आहे जो की पायरिडॉक्सिनबद्दल विचारला जातो की आयसोनियाझाइड जे आहे अँटी ट्युबरक्युलर ड्रग, हे काय एक अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे की जे TBच्या ट्रीटमेंटमध्ये दिल्या जातं. पण हे अँटी ट्युबरक्युलर ड्रग ट्रीटमेंटमध्ये दिल्या जातं, त्यासोबतच पायरिडॉक्सिन का दिल्या जातं, हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये का दिलं जातं. का हे आयसोनियाझाइड जे आहे तर ते काय करतं, एक डिसीज कॉज करतं. त्याचा साईड इफेक्ट आहे कोणता, पेरिफेरल न्यूरायटिस म्हणून किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी आपण त्याला म्हणतो. तर ही जी पेरिफेरल न्यूरोपॅथी ही टाळण्यासाठी ते काय देतात, पायरिडॉक्सिन देतात. म्हणजे पायरिडॉक्सिन जर चांगल्या क्वांटिटीमध्ये किंवा कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्या शरीरामध्ये जर असलं, म्हणजे प्रोव्हाइड असलं आपल्या शरीराला, तर काय होतं पेरिफेरल न्यूरोपॅथी आपल्याला होऊ शकत नाही. त्यामुळे आयसोनियाझाइड जे काय करतं, पायरिडॉक्सिन डिप्लेट करतं आणि पेरिफेरल न्यूरायटिस आपल्याला करतं. त्यामुळे त्यासोबत काय द्यायचं, पायरिडॉक्सिन द्यायचं. त्यामुळे आपल्याला पेरिफेरल न्यूरायटिस होणार नाही. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पायरिडॉक्सिनबद्दल, व्हिटॅमिन B6 बद्दल. त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे व्हिटॅमिन B7. बघा आता व्हिटॅमिन B7 जे आहे ते आहे, त्याचं केमिकल नेम जे आहे बायोटीन, किंवा त्यालाच आपण व्हिटॅमिन H सुद्धा म्हणू शकतो. मग तुम्हाला पेपरमध्ये जर विचारलं की व्हिटॅमिन H म्हणजे कोणता व्हिटॅमिन आहे, तर त्यालाच काय म्हणायचं आपण, बायोटीन. काय म्हणायचं, बायोटीन किंवा व्हिटॅमिन B7. आलं लक्षात, B7 बायोटीन किंवा व्हिटॅमिन H असं काहीही तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला पेपरमध्ये एक पॉईंट येऊ शकतो की अँटी एग व्हाईट इंजुरी फॅक्टर कोणत्या व्हिटॅमिनला म्हणतात. कोणता फॅक्टर, अँटी एग्ज व्हाईट इंजुरी फॅक्टर, तर ते कोणाला म्हणतात, व्हिटॅमिन B7ला म्हणतात. हे सुद्धा पेपरमध्ये विचारला गेलेला पॉईंट आहे. त्यानंतर बघा सल्फर कंटेनिंग B कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन कोणता आहे, असं जर तुम्हाला आलं तर त्याचं उत्तर तुम्हाला B7 लिहावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये सल्फर ॲटम हा केमिकल स्ट्रक्चरमध्ये असतो व्हिटॅमिन B7च्या. त्यानंतर बघा कोएन्झाईम कोणता आहे, तर याचा कोएन्झाईम आहे बायोसायटिन. आणि डिफिशियन्सी डिसीज काय आहे, तर नॉर्मल डिफिशियन्सी डिसीज आहेत, जास्त असे काही म्हणजे डिफिशियन्सी डिसीज नसतं याचे. त्याच्यामध्ये लॉस ऑफ ॲपेटाईट, ॲनिमिया आणि डिप्रेशन हे त्याचे काय आहेत, डिफिशियन्सी डिसीजेस आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे व्हिटॅमिन B9 आणि B12. याच्यामध्ये सांगण्यासारखं थोडकंच आहे, पण व्हिटॅमिन B9 जे आहे त्याला आपण म्हणणार फोलिक ॲसिड आणि फोलिनिक ॲसिड. त्याचं काय आहे केमिकल नेम, फोलिक ॲसिड किंवा फोलिनिक ॲसिड. आता व्हिटॅमिन B9 बद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर व्हिटॅमिन B9 हे कोणासाठी इम्पॉर्टंट असतं, प्रेग्नंट फिमेलसाठी किंवा लॅक्टेटिंग मदरसाठी. आलं लक्षात. तर हे जे फोलिक ॲसिड आहे B9, याचा ॲक्टिव्ह फॉर्म तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की टेट्राहायड्रोफोलेट हा एक ॲक्टिव्ह फॉर्म आहे, तर ते कोणत्या व्हिटॅमिनचा आहे, तर तो कोणत्या व्हिटॅमिनचा आहे, B9चा. THF म्हणतो आपण त्याला, टेट्राहायड्रोफोलेट किंवा मग T4 असंही म्हणू शकतो. हे थायरॉक्सिन नाही बरं, T4 म्हणजे TH4 असं म्हणू शकतो आपण, टेट्राहायड्रोफोलेट असं म्हणू शकतो. डिफिशियन्सी जनरली अकोर्स इन प्रेग्नंट वुमेन, प्रेग्नंट फिमेलमध्ये डिफिशियन्सी याची जास्त होतं. लॅक्टेटिंग मदर्समध्ये याची डिफिशियन्सी जास्त होतं. का बरं, कारण की इथं त्यांना फोलिक ॲसिडची डिमांड काय असते, जास्त असते. फोलिक ॲसिडची डिमांड जास्त आहे पण आपल्या शरीराला कमी भेटतं, त्यामुळे याची काय भागते, डिफिशियन्सी आपल्याला भागते. त्यानंतर इनॲडिक्वेट आपल्या शरीरामध्ये आपण काय होतं घेतो, फोलिक ॲसिड घेतो, त्यामुळे सुद्धा याची डिफिशियन्सी आपल्याला होऊ शकते. त्यानंतर बघा न्यूरल ट्यूब डिफेक्ट इन फिटस ऑफ प्रेग्नंट फिमेल. जी प्रेग्नंट वुमेन असते तर तिचं जे फिटस आहे त्या फिटसमध्ये काय होऊ शकतं, न्यूरल ट्यूब डिफेक्ट होऊ शकतात जर त्या प्रेग्नंट लेडीमध्ये व्हिटॅमिन B9ची कमतरता असली तर. B9 म्हणजे फोलिक ॲसिडची, म्हणजे प्रेग्नंट फिमेलमध्ये जर फोलिक ॲसिडची कमतरता असली तर वेगवेगळे न्यूरल डिफेक्ट्स त्या चिल्ड्रनमध्ये फिटसमध्ये होऊ शकतात. त्यामुळं प्रेग्नंट फिमेलला व्हिटॅमिन B9 म्हणजे फोलिक ॲसिडची सप्लिमेंट ही देतात. त्यानंतर नेक्स्ट व्हिटॅमिन आहे मोस्ट इम्पॉर्टंट, व्हिटॅमिन B12. बघा केमिकल नेम काय आहे या व्हिटॅमिनचं, तर सायनोकोबालामाइन. आलं लक्षात. याच्यामध्ये काय, याचं जे केमिकल स्ट्रक्चर त्याच्यामध्ये कोरिन रिंग असते एक, त्याच्यामध्ये सेंट्रल कोबाल्ट ॲटम असतो. मग तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकते कोबाल्ट ॲटम कंटेनिंग व्हिटॅमिन कोणता आहे, तर तो कोणता आहे, सायनोकोबालामिन. कोणता, सायनोकोबालामिन. याचा डिफिशियन्सी कोणत्या डिसीज आहे, तर पर्निसियस
ॲनिमिया. कोणता? पर्निशियस ॲनिमिया. आणि हे जे आहे व्हिटॅमिन B9 याचा कोणता आहे डिफिशियन्सी डिसीज? तर तो आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. कोणता? मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. त्यालाच आपण मॅक्रोसायटिक म्हणतो. मॅक्रोसायटिक ॲनिमिया. आलं लक्षात? तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. B9मुळे होतो मेगॅलोब्लास्टिक, त्यालाच आपण मॅक्रोसायटिक म्हणतो. आणि B12 याच्यामुळे होतो पर्निशियस. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. अशा प्रकारे आपण वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन कंप्लीट केलेलं आहे. या अगोदर आपण फॅट सोल्युबल व्हिटॅमिन कंप्लीट केलं होतं. तर दोन्हीसुद्धा आपण काय केलेलं आहे? कव्हर केलेलं आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मित्रांनासुद्धा सेंड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.